मित्रांनो, मी पाठीमागे एक व्हिडिओ बनवला होता आणि सांगितलं होतं की AI तुम्हाला कपडे घालू शकतं तर कपडे काढू सुद्धा शकतं. असं खरंच आहे का? आता AIनं एक नवीनच ट्रेंड आणला होता आणि या ट्रेंडमध्ये अनेक लोक फसले गेले, अनेक लोकांचं आयुष्य उद्ध्वस्त सुद्धा झालं. आता AI तुमचं भविष्य खराब करणार आहे. ते कसं करणार आहे हेच आपण आज आपल्या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत. मित्रांनो, टाटाच्या उद्योग समूहाचे शंतनू सर यांची एक परवा पोस्ट पाहिली आणि त्या पोस्टमध्ये त्यांनी लिहिलं होतं की तुमच्या कपाटामध्ये साधारण 15 पेक्षा जास्त साड्या असतील, तरी सुद्धा तुम्हाला साडी घालायला वेळ नाही आणि तुम्ही AIला सांगताय की माझा फोटो घे आणि मला साडी घालून परत पाठव. म्हणजे आपण कुठल्या दिशेने चाललो आहोत हे आपल्याला सुद्धा कळत नाही. खरं तर ही ज्यावेळेला पोस्ट वाचली त्यावेळेला एक गोष्ट मनामध्ये आली, कारण आपण ज्या वेळेला आपल्या नवऱ्याकडनं, आपल्या वडिलाकडनं, भावाकडनं सणावाराला एक तरी साडी घेतलेली असेल आणि अशी एकही कुटुंब नाही की ज्याच्या घरामध्ये एक साडी नाहीये, पण आपण काय करतोय? आपण AIला सांगतोय की माझा फोटो घे आणि मला साडी घालून पाठव. मित्रांनो, सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की AI सगळं काही करू शकतं. आता तुम्हाला पुढची गोष्ट सांगतो. मित्रांनो, माझ्या वडिलांचं निधन झालं 1998 मध्ये. स्क्रीनवर दिलेला फोटो जर तुम्ही पाहिला तर हा फोटो आहे 1996 मधला. साधारण खूप लोकांच्या मेळ्यामधनं काढलेला माझ्या वडिलांचा हा एकमेव फोटो आहे. वैयक्तिक माहिती शेअर करण्याचं कारण सुद्धा महत्त्वाचं आहे, व्हिडिओ सुद्धा महत्त्वाचा आहे, म्हणून तुम्हाला सांगतोय. मी लहान असताना मला कळत सुद्धा नव्हतं त्यावेळेचा हा फोटो आहे. 1998ला वडिलांचं निधन झालं, त्यानंतर वडिलांचा एकही फोटो मिळूच शकला नाही आणि हा एकमेव फोटो आमच्याकडे आला. आता नवीन टेक्नॉलॉजीनुसार ब्लर झालेला फोटो आम्ही AIला पाठवला आणि AIला पाठवल्यानंतर रिअलिस्टिक फोटो विथ फादर या ऑप्शनमध्ये पाठवल्यानंतर AIनं माझा आणि वडिलांचा एक चांगला सुंदर असा फोटो बनवून पाठवला. खरंच मनाला खूप आनंद झाला. जे कुठला फोटोग्राफर करू शकला नाही ते AIनं करून दिलं आणि वडिलांचा एक सुंदर असा फोटो आम्हाला मिळाला. वडिलांचा फोटो आम्हाला मिळाला, चांगली गोष्ट आहे, पण याचं पुढं काय? उद्या तुमच्या घरात तुमच्या बायकोला, तुमच्या आईला, तुमच्या बहिणीला, तुमच्या वडिलाला तुमच्या विरुद्ध काही करू शकतात. एखादा मित्र असेल, मैत्रीण असेल किंवा तुमचा कोणीतरी दुश्मन असेल, तुमचा फोटो एखाद्या परस्त्रीबरोबर बनवून पाठवून तुमच्या बायकोला पाठवून तुमचं कुटुंब उद्ध्वस्त करायला कितीसा वेळ लागणार आहे? अहो, चुटकीसरशी तुमचं कुटुंब उद्ध्वस्त होऊ शकतं. ट्रेंडच्या जमान्यात राहणं चांगलं आहे, ट्रेंड बरोबर जाणं सुद्धा चांगलं आहे, पण ट्रेंड काय करतो हे बघणं खूप गरजेचं आहे. आता खरं तर एखाद्या व्यक्तीला कोणीतरी फोटो बनवून पाठवला आणि त्याच्या बायकोनं पाहिल्यानंतर बायको सहजपणे नवऱ्याला विचारू शकते कुठल्या बाईबरोबर तुमचं अफेअर चालू आहे. आता जर ही गोष्ट जर घडत असेल तर यात घाबरायचं का? AI बरोबर जायचं का? याचं उत्तर यायला विचारायचं का? पोलीस प्रशासनामध्ये धाव घ्यायची? हे ठरवायचं कोणी? आपण ठरवायचं. ट्रेंड नवीन नवीन निघत असतात, नव्या मार्गानेच ट्रेंड येत असतात, पण ते ट्रेंड आपण कितपत फॉलो करायचे, कोणत्या दिशेने जायचं हे कोणी ठरवायचं आहे? हे स्वतः ठरवायचं आहे. आज तुम्हाला एक गोष्ट हमखास सांगतो, या ट्रेंडच्या आहारी गेलेली जी पिढी आहे ती तरुण पिढी आहे. जी तरुण पिढी देशाचं भवितव्य आहे. अहो, जर तुम्ही ट्रेंडच्या आहारीच जात राहिला तर देशाचं भवितव्य घडवणार कोण? परकीय येणार आहेत का? परकीय येऊन आक्रमण करून पुन्हा आपला देश पारतंत्र्यात घडवायचा आहे का? अहो, ट्रेंड येतच असतो, त्या ट्रेंडला किती फॉलो करायचं? अहो, जगभरात ट्रेंड चालतो, म्हणून ट्रेंडला आपण प्रत्येक वेळी फॉलो केलंच पाहिजे का? मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की त्या मुलीच्या खांद्यावरती तिळ आहे हे AIला कसं कळालं? अहो, जेवढं सोशल मीडिया चांगला तेवढाच वाईट. जसं AI चांगलं तसंच वाईट सुद्धा. मी म्हटलं ना, माझ्या वडिलांचा फोटो ब्लर असलेला मी AIकडे पाठवला आणि सांगितलं की मला माझ्या वडिलांसोबत फोटो बनवून दे. AIला कसं कळालं बरं? मी ना आधार कार्ड पाठवलं होतं, ना राशन कार्ड पाठवलं होतं, ना जमिनीचा उतारा पाठवला होता. कोणतंही व्हेरिफिकेशन न करता AIनं माझ्या वडिलांचा फोटो घेतला आणि बनवून पाठवला. मला आनंद आहे, मला तो आठवणींना उजाळा आला. मला माझ्या वडिलांची फोटो फ्रेम बनवायचीच होती, ती AIनं बनवून पाठवली. मला खरंच आनंद आहे. पण याचे दुष्परिणाम सुद्धा आहेत, जाणून घ्या. तुमच्या नात्यामध्ये तेढ निर्माण होऊ शकते, एकमेकांच्या जीवावरती सुद्धा येऊ शकते. मग आता विचार आपल्याला करायचा आहे की ट्रेंड कितपत फॉलो करायचा. सामाजिक माध्यमांवरती बातम्या येतच आहेत,
पण या AI नुसार अनेक लोकांच्या वरती गुन्हे सुद्धा दाखल झालेले आहेत. काहीतरी फ्रॉड करायचा, काहीतरी चुकीच्या मार्गाने न्यायचं, कोणाला तरी ब्लॅकमेल करायचं. लक्षात घ्या, पूर्वीच्या काळी म्हणजे पूर्वीच्या म्हणण्यापेक्षा 2 वर्षाच्या अगोदर फ्रॉड कसे होत होते माहिती आहे ना. काहीतरी फेसबुकवरनं कॉल करायचा, व्हॉट्सअपवरनं कॉल करायचा, तोच स्क्रीन रेकॉर्ड करायचा, अश्लील वर्तन करायचं, रेकॉर्ड करून त्या समोरच्या माणसाला पाठवायचं, त्याला ब्लॅकमेल करून त्याच्याकडनं पैसे उकळायचे. हे चालू होतं आणि चालूच आहे. पण आज ब्लॅकमेल करण्यासाठी नवीन ट्रेंड आलेत AI. म्हणून म्हटलं AI कडनं चांगलं घ्या, चांगलं मिळतंय तेच पदरात ठेवा आणि बाकीचं सोडून द्या. जर AIच्या आहारी गेलात तर तुमचा सत्यानाश व्हायला वेळ लागणार नाही. सांगायची महत्त्वाची गोष्ट हीच आहे, ही काही विनोदाची गोष्ट नाही. जर तुमचं खरंच आपली बायको सोडून किंवा अजून कोणाबरोबर जर अफेअर असेल किंवा काहीतरी गोष्टी तुमची लपवत असाल तर आत्ताच क्लिअर करा. तुमचे दुश्मन तुमच्यावर जळणारे असतील. एखाद्यानं जर व्हिडिओ बनवला, फोटो बनवला, घरी पाठवला तर संपलंच. घराचे वासे पोकळ ढासळायला रिकामच आहे. ठरवायचं आहे आपण. आजच्या व्हिडिओमधून प्रबोधन करण्याचं एकमेव कारण होतं ते म्हणजे समाज जागृत करणं. मला माहीत नाही किती लोक जागृत होतील, पण माझा प्रयत्न मी सर्वतोपरी करतच राहीन. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्कीच आपला अभिप्राय कमेंटच्या माध्यमातून मला कळवू शकता. मित्रांनो, तुम्ही या चॅनलवरती नवीनच आहात, हमखास नवीन आहात, कारण का माझं पाठीमागचं चॅनल बंद झालेलं आहे. तर या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून मला सपोर्ट करा. नवनवीन माहितीसाठी आजच लाईक करा, घंटा दाबून ठेवा. भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय शिवराय, नमस्कार.